एका व्हिडिओमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्या भाऊ गाडीतून पैसे फेकताना दिसतो. तसेच एका व्हिडिओमध्ये तो हेलिकॉप्टरमधून उतरतोय, जणू एखादा सुपरस्टारच. तिसऱ्या व्हिडिओमध्ये लाईफ असावी तर खोक्याबाईसारखी असं म्हणत तो 5 स्टार हॉटेलमध्ये ऐशोआरामात जगताना दिसतोय. खोक्याबाईचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सतीश भोसले शाळकरी मुलांसमोर धमकीची भाषा वापरताना दिसतो. तो नक्की कोणत्या विषयावर बोलत होता हे स्पष्ट नाही. मात्र व्हिडिओत तो मुलांना म्हणतो, मी डायरेक्ट तुमचे हातपाय तोडायला तयार आहे आणि जेलमध्ये जायला मला काही हरकत नाही. माझ्यावर आधीच मोठमोठ्या केसेस आहेत, त्यामुळे एखाद्या लेकराबाळामुळे आणखी एक केस वाढली तर काही फरक पडत नाही. माझी तुम्हाला हीच वॉर्निंग आहे. तसेच सतीश भोसले असा उघडपणे धमक्या देत असताना बीड पोलीस नेमके कुठे होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमाणे शाळकरी किंवा शाळेमध्ये अशा व्यक्तीला का बोलवलं जात आहेत, असे याबद्दल शिक्षक का दखल घेत नाही असाही प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे. तसेच सतीश भोसले उर्फ खोक्या भाऊ याच्या नव्या कारनाम्यांचे धक्कादायक आरोप समोर येत आहेत. वन्यप्रेमींनी दावा केला आहे की शेकडो वन्यजीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार झाली आहे. तसेच काही भागात शिकार झाल्याचे अवशेष आढळल्याचा त्यांचा आरोप आहे. 200 पेक्षा जास्त हरणांची त्यांनी शिकार केलेली आहे असा सुद्धा त्यांचा आरोप आहे. स्थानिक वन्यजीव प्रेमी माऊली शिरसाट यांच्या मते गेल्या काही वर्षात हरणांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर हरणांचा वावर होता, पण आता त्यांची संख्याच कमी झाली आहे. त्यामुळे ही हरणं गायब झाली की शिकार झाली असा प्रश्न उपस्थित होतो. याशिवाय हरणांची तस्करी करून मोठ्या प्रमाणात पैसा कमावला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच सोनं, आलिशान गाड्या आणि लक्झरी जीवनशैली यामागे काय रहस्य आहे असा प्रश्न चर्चेत येत आहे. आता बीडमध्ये गरिबाला मारहाण करणारा आणि आलिशान कारमधून नोटांची बंडल उधळणारा सतीश भोसले म्हणजेच खोक्या भाऊ नक्की नेमका आहे तरी कोण, याबद्दल आपण सध्या चर्चा करूया. चला तर जाणून घेऊया खोक्याबाई आहे तरी कोण. तत्पूर्वी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे. तसेच गेल्या 5 वर्षांपासून सतीश भोसले हा राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. तो बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील जापेवाडीचा रहिवासी आहे. भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे. सतीश भोसलेवर काही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तो भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे परिसरात त्याचा मोठा दबदबा असल्याचे दिसते. सध्या सतीश भोसलेवर बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याच्यासह 4 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याला अटक करण्यासाठी शिरूर पोलिसांचे पथक सुद्धा तयार आहे. तसेच 8 दिवसांपूर्वी एक घटना घडली. यामध्ये सतीश भोसले आपल्या सहकाऱ्यांसह दिलीप डाकणे यांच्या शेतात हरणांची शिकार करत होता. दिलीप डाकणे यांनी त्याला विरोध केला असता खोक्याबाई आणि त्याच्या साथीदारांनी दिलीप डाकणे आणि त्यांचा मुलगा महेश डाकणे यांना जबर मारहाण केली. या अमानुष मारहाणीत दिलीप डाकणे यांचे 8 दात तुटले आणि जबड्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मुलाचा पायाला देखील गंभीर इजा झाली असून तो व्यवस्थित चालू शकत नाही. दोघांच्याही शरीरावर जखमांचे खोल व्रण दिसून येत आहे. आता यावर सामाजिक कार्यकर्त्यांची सुद्धा काही प्रतिक्रिया आलेल्या आहे. यामध्ये या घटनेवरून सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया यांनी त्यांच्या सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया केली आहे. हे नक्की काय चाललंय असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून गृहमंत्री आणि आमदार सुरेश धस यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यासोबतच मारहाण करणारा व्यक्ती हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे का असा थेट सवालही त्यांनी केला आहे. तसेच खोक्याबाईवर काही गंभीर आरोप आहेत. तसेच पोलिसांवर दबावाचा संशय आणि ग्रामस्थ सुद्धा यावरती आक्रमक झालेले आहेत. यासाठी 19 फेब्रुवारी 2025 रोजी मारहाणीनंतर दिलीप डाकणे आणि त्यांचा मुलगा तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला. मात्र API दुर्वड यांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला आणि त्यांना हाकलून लावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावकऱ्यांच्या मते खोक्याबाईला भाजप आमदार सुरेश धस यांचा पाठिंबा असल्यामुळे पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात योग्य ती कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. तसेच ग्रामस्थांनी यावरती काही इशारासुद्धा दिलेला आहे. कारण
जर पोलिसांनी लवकर कारवाई केली नाही तर शिरूर बंद करून आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हालचाली सुरू केली आहे. बीड पोलिसांनी खोक्याबाईला अटक करण्यासाठी 2 पथके तयार केली असून शिरूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर 2 गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र तो अद्याप फरार आहे. तसेच सतीश भोसलेवर आधीपासून सुद्धा काही गंभीर गुन्हे दाखल आहेत. याआधीही सतीश भोसलेवर बीड जिल्ह्यातील अमळनेर, शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2021मध्ये कलम 307 नुसार प्रयत्नात्मक खून म्हणजेच अटेम्प्ट टू मर्डर असा गंभीर आरोप त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे. तसेच 2020मध्ये कलम 498A नुसार कौटुंबिक अत्याचार फॅमिली क्राईम हा सुद्धा त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच आता पोलीस खोक्याबाईला अटक करतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा प्रकारची दहशत करणाऱ्या व्यक्तीला काय शिक्षा असावी याबद्दल तुमचं मत कमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे.